सर्वांचं मी आजच्या सेशनमध्ये मनापासून स्वागत करतो. सर्वांना कल्पना आली आहे की आजच्या आपल्या सेशनचा मेन जो पॉईंट आहे की महापंचायत ऍप्लिकेशन घेतल्यानंतर आपल्याला जे काही डेटा एंट्री करावी लागते नंबर 8 साठी असेल किंवा सर्टिफिकेट देण्यासाठी असेल किंवा इतर गोष्टींसाठी असेल, त्याच्यामध्ये सर्वात प्रथम आपली स्टेप असते ती म्हणजे नागरिकांची नोंदणी करणं. बरोबर आहे की नाही? तर नागरिकांची नोंदणी करत असताना काय नेमकी गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे, मॅन्युअल डेटा एंट्री कशी करता आली पाहिजे, केली पाहिजे, आणि जर बल्कमध्ये तुम्हाला डेटा एंट्री जर करायची असेल तर ती कशा पद्धतीने केली पाहिजे, या संदर्भात आपलं सेशन असणार आहे. सर्वात प्रथम तुमचे सगळ्यात जास्त जे कोण आमच्या सपोर्ट टीमला येतात, मला येतात, ते की सर आम्ही तुमचं ऍप्लिकेशन घेतलेलं आहे, आमचा जुना डेटा आता आम्हाला तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये मूव्ह करायचा आहे किंवा ट्रान्सफर करायचा आहे, तर ते कसा करता येईल, त्यासाठी काय ऑप्शन आहे का? तर ते दोन ऑप्शन आहेत. मुळात हा डेटा का ट्रान्सफर करायचा हे त्याच्या पाठीमागे समजून घेणं महत्वाचं आहे. ओके, अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं महापंचायत ऍप्लिकेशन लॉग इन केलेलं असेल. या ठिकाणी तुमचं ग्रामपंचायत नाव वगैरे डिटेल प्रॉपर पण दिसतं. मागच्या सेशनमध्ये आपण पूर्णपणे डॅशबोर्ड हा समजून घेतलेला आहे, त्याच्यामुळे आजच्या सेशनमध्ये आपण काही डिटेल त्याच्यामध्ये जाणार नाहीये. कोणाला जर काही याच्यामध्ये बेसिक डिटेल माहिती कशी भरायची आहे, टॅक्स असेसमेंट डिटेल कशी भरायची याची जर माहिती घ्यायची तर आमचं प्रिव्हियस सेशन बघून घ्या. आजच्या सेशनमध्ये जो मेन पॉईंट आहे तो म्हणजे की बेसिक डेटा ऍड केल्यानंतर तुम्हाला तुमचा 8 नंबर तयार करायचा असतो आणि त्या नागरिकांना सर्टिफिकेटच्या माध्यमातून सेवा द्यायची असते. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागरिक का ऍड करायचे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर नागरिक यासाठी ऍड करायचे आहे की याच नागरिकांच्या आधारे तुम्हाला त्या लोकांना सेवा द्यायची आहे. मग ती सिटीजनच्या वरून तुम्हाला प्रमाणपत्र देण्याची सेवा असेल किंवा त्याच्यावर मिळकत नोंदणीची सेवा असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी तुम्हाला त्या नागरिकांच्या रिलेटेड करायच्या आहेत त्या सर्व गोष्टी तुम्हाला करण्यासाठी सर्वप्रथम महापंचायत ऍप्लिकेशनमध्ये तुम्हाला त्या व्यक्तींची नोंदणी करणं गरजेचं आहे. मग नोंदणी करण्यासाठी काय काय गोष्टी लागतात. त्याचं पहिलं नाव आपल्याला लागत असतं, त्याचं मधलं नाव आपल्यासाठी लागत असतं, त्याचं शेवटचं नाव आहे, त्याचं जेंडर आहे, जन्मदिनांक, आधार नंबर आहे. त्यानंतर तो व्यक्ती त्या गावातला कोणत्या गावातला रहिवासी आहे, म्हणजे तुमची जर ग्रुप ग्रामपंचायत वगैरे असेल आणि त्याच्यामध्ये इतर महसुली गावं जर वगैरे असतील तर त्या कोणत्या गावातला तो रहिवासी आहे यासाठी तुम्हाला अगोदर बेसिक डेटामध्ये तुम्हाला त्या गावांची नावं ऍड करणं गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी आम्हाला दिवसभरामध्ये क्वेरी येतात का सर या ठिकाणी नावं काय देत नाही, ते मी ते सांगतो तुम्हाला. नंतर समजा या गावामध्ये पर्टिक्युलर एरियामध्ये तो कोणत्या वाडीमध्ये राहतो, कोणत्या वस्तीमध्ये राहतो, हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी ऍड करता येऊ शकतो. समजा या ठिकाणी मी शेटे वस्ती घेतलेला आहे, इथं मोबाईल नंबर त्या व्यक्तीचा ऍड करायचा आहे. आता मोबाईल नंबर हा प्रत्येक नागरिकाचा हा युनिक नंबर असणार आहे. तुम्ही समजा एखादी एखादी मिळकत आहे, त्या मिळकतीला 5 ते 6 मालक आहे, एकाच कुटुंबातले आहे, तर मग बऱ्याच वेळा आम्हाला प्रश्न येतो की सर एकच व्यक्तीचा मोबाईल नंबर टाकून जमणार नाही का? तर नाही, आपण सिटीजन ऍड करतोय. या सिटीजनचा उपयोग आपल्याला नंबर 8 तयार करण्यासाठी करायचा आहे. त्यामुळं नंबर 8 तयार करण्यासाठी आपल्याला ज्या ज्या व्यक्तींच्या नावाची गरज आहे ते सर्व तुम्हाला सिटीजन मध्ये ऍड करणं कंपल्सरी आहे. मग त्याच्यामध्ये सहमालक असेल, मेन मालक असेल, भोगवटदार असेल, तुमचे शासकीय मिळकतीचे जे ओनर असतील ते असतील, तुमच्या गावातले सोसायटी असतील, मंदिरं असतील, मस्जिद असेल किंवा इतर ज्या काही मिळकती आपल्याला नंबर 8 वर घ्यायच्या आहेत त्यांची फक्त एकदाच डेटा एंट्री करायची आहे. म्हणजे उदाहरणार्थ समजा शासकीय मिळकती आहेत, समजा माननीय सीओ सर यांच्या नावावर गावामध्ये भरपूर अशा मिळकती असतात. मग बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की सर आम्ही मग सीओ सरांचं नाव किती वेळेस घ्यायचं, ते एकदाच नाव घ्यायचं आहे. त्यावर मल्टिपल मिळकती कशा ऍड करायच्या हे आपण नेक्स्ट सेशन मध्ये तुम्हाला मी समजावून सांगणार आहे. परंतु एकच युनिक सिटीजन आपल्याकडे घ्यायचा आहे. समजा सरपंच ग्रामपंचायत नावाने काही जर मिळकती असेल, फक्त एकदाच सरपंच ग्रामपंचायत जे काय असेल ते तुमच्या ग्रामपंचायत नाव टाकायचं आहे, ते एकदाच फक्त ऍड करायचं आहे. बाकी त्याच्यावर मल्टिपल मिळकती आपण ऍड करू शकतो. आता याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात प्रथम तुम्हाला नागरिक नोंदणी करण्यासाठी तुमच्याकडे बेसिक डिटेलमध्ये जाऊन तुम्हाला अगोदर गावामध्ये तुमचं गाव ऍड करणं गरजेचं आहे. ते गाव कसं ऍड करायचं आहे, तुम्हाला इथं बेसिक डिटेलमध्ये जायचं, जीपी इन्फॉर्मेशन मध्ये जायचं आणि या ठिकाणी व्ह्यू विलेज नावाचा ऑप्शन आहे, यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे तुम्हाला आता इथं मी 3 नावं ऍड केलेली आहेत, परंतु तुम्हाला सुरुवात जर तुमची असेल तर कोणतंही नाव तुम्हाला इथे ऍड झालेलं नसणार आहे. तुम्ही या ठिकाणी ऍड विलेज करायचं आहे. ऍड विलेज केल्यानंतर त्या गावाचं नाव इंग्लिशमध्ये टाकायचं लगेच. समजा इथं मी जस्ट फक्त मी माझे टाकळी नावाचं गाव आहे, मी ते टाकतो. समजा माझ्याकडे टाकळी असं महसुली गाव आहे असं इमॅजिन करूया, माझी ग्रुप ग्रामपंचायत आहे आणि त्याच गावाचं नाव तुम्हाला इथं मराठीमधून सुद्धा टाकावं लागणार आहे. अशा पद्धतीने तुमचं एक नाव सेव्ह झालेलं आहे. मग आता नुसतं नाव सेव्ह करून गावाचं नाव नुसतं ऍड करून जमणार नाही, त्यासाठी तुम्हाला त्या गावामध्ये पर्टिक्युलर एरिया सुद्धा ऍड करावा लागणार आहे. मग आता तो एरिया कसा ऍड करायचा, त्यासाठी पुन्हा बेसिक डिटेल मध्ये यायचं, जीपी इन्फॉर्मेशन मध्ये यायचं आणि पुन्हा इथं व्ह्यू स्ट्रीट नावाचा ऑप्शन आहे. तुम्ही जे काही गावं वगैरे ऍड केले ते सर्व तुम्हाला या ठिकाणी इथं 1 बाय 1 या ठिकाणी इथं दिसतील. त्याच्यानंतर व्ह्यू स्ट्रीट वरती यायचं आहे. व्ह्यू स्ट्रीट वरती आल्यानंतर
तुम्हाला पुन्हा ऍड स्टेट करायचा आहे आणि ज्या गावामध्ये तुम्हाला पर्टिक्युलर एरिया ऍड करायचा आहे, आता तो पर्टिक्युलर एरिया तुमचा वार्ड असू शकतो, वार्डाचं नाव तुम्ही टाकू शकता, तुमचा रस्ता असू शकतो, म्हणजे अमुक आंबेडकर नगर पासून तर शिवाजीनगर पर्यंत रस्ता, परंतु हे नाव खूप मोठं होतं. साधारणपणे 2 शब्दामध्ये बसेल असं तुम्हाला वस्तीचं नाव ऍड करायचं आहे. जास्त जर मोठं तुम्ही जर ऍड केलं तर जे तुमचे मिळकत उतारा असेल किंवा करमागणी बिलं असतील किंवा इतर ज्या ज्या ठिकाणी हे नाव येणार आहे ते ठिकाणी तिथं स्पेस प्रॉपर बसणार नाही. त्यामुळे शक्यतो 2च शब्दामध्ये तुमचा डेटा कसा बसेल अशा पद्धतीने नाव तुमचं तयार करायचं आहे. आता या ठिकाणी समजा इथं टाकळी आहे, तर मला इथं अं, शिंदे वस्ती म्हणूया आपण किंवा शेटे वस्ती म्हणूया, सॉरी पुंडे वस्ती म्हणूया, कारण ऑलरेडी मी ते नाव ऍड केलेले आहे. या ठिकाणी मी टाकळीमध्ये पुंडे वस्ती नावाचा एक भाग आहे. आता या ठिकाणी तुम्ही रस्त्याचं नाव ऍड करू शकता, तुमच्या एखाद्या गल्लीचं नाव ऍड करू शकता, वार्डाचं नाव ऍड करू शकता, जे काही असेल ते त्या पद्धतीने तुम्ही इथे ऍड करू शकता. आणि मी एक चांगलं सजेशन असं देईल की तुम्ही जास्तीत जास्त इथं वाडी वस्ती ऍड करू नका, जेणेकरून नंतर खूप कॉम्प्लिकेशन्स तयार होतील. जर तुमचं गाव मोठं असेल, तुमच्या गावाची लोकसंख्या 5,000च्या पुढे 10,000च्या पुढे आहे, तर त्या गावामध्ये भरपूर एरिया असतात, तर त्या ठिकाणी मी ते आपण समजू शकतो. परंतु छोटं जर असेल, ज्या गावामध्ये 300 400 500 मिळकती असतील, तर त्या ठिकाणी एवढ्या वाडी वस्ती ऍड करायची काही गरज नाही. या ठिकाणी जे अनुक्रम नंबर तयार होतात, हे अनुक्रम नंबर तुम्हाला कुठेही उपयोगी नाहीये. तुम्हाला जे काही कोड यूज करायचे आहेत ते कोड दुसऱ्या ठिकाणी आहे. बऱ्याच वेळा लोक विचारतात आम्हाला, सर अनुक्रम नंबर आमचा वेगळा आलेला आहे, मग आमचा कोड हाच टाकायचा का? तर कोड तुम्हाला इथून घ्यायचे नाहीये. तर अशा पद्धतीने तुम्हाला बेसिक डिटेल सिटीजनची ऍड करण्यासाठी तुम्हाला या गोष्टी सर्वप्रथम ऍड करायच्या आहेत. ओके, चलो सगळ्यांना समजलेलं आहे. आता जी बेसिक गोष्ट आहे ती मी इथे ऍड केलेली आहे. आता मला माझ्या एका व्यक्तीचं नाव मला ऍड करायचं आहे. आता नावं ऍड करण्यासाठी 2 पद्धती आहेत. एक तर तुम्ही इथं मॅन्युअली पण नाव वन बाय वन ऍड करू शकता, आणि तुम्हाला एकाच वेळेस तुमच्याकडे एक्सेल शीट जर असेल रेडी, ती कशी रेडी करायची ते पण आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत. ती सुद्धा तुम्ही कशी बल्कमध्ये अपलोड करू शकता ते सुद्धा आपण आता बघणार आहोत. या ठिकाणी मी एक जस्ट नाव घेतोय, सुमिता सुनील केदार. ओके, हे नाव घेतलं मी एक. आता याच्यामध्ये बऱ्याच लोकांचा प्रश्न असा असतो की सर पती पत्नीच्या नावाने मिळकत आहे, मग काय करायचं? तर पत्नीचं पण नाव ऍड करून घ्यायचं आणि पतीचं पण नाव ऍड करून घ्यायचं. जन्मतारीख काही कंपल्सरी नाहीये, आधार कार्ड नंबर कंपल्सरी नाही. तुम्हाला जर ऍड करायचा असेल तर अतिउत्तम, तुमच्याकडे तो डेटा चांगल्या पद्धतीने मेंटेन होऊ शकतो. आता या ठिकाणी मी जस्ट एक डमी टाकतोय. येस, ओके. आता तो व्यक्ती कुठल्या त्या गावामधला आहे, जस्ट मी आता एक ऍड केलं होतं बघा, टाकळी नावाचं ऍड केलं होतं, आणि टाकळीमध्ये कोणत्या वाडी वस्ती आहेत या ठिकाणी मी ते ऍड केले. आता जस्ट मी काही घेणार नाहीये, मला डोकरी टेस्ट मधलं घ्यायचं आहे आणि तो गावठाणामधला आहे असं मी इमॅजिन केलं. त्याच्यानंतर आता त्या व्यक्तीचा मला मोबाईल नंबर टाकायचा आहे. जस्ट मी मोबाईल नंबर काहीतरी रॅन्डमली टाकतो. हा नंबर का टाकणं करेक्ट टाकणं गरजेचं आहे? भविष्यामध्ये जर तुम्हाला काही तुमच्या सिटीजनला काही नोटिफिकेशन पाठवायचे ठरले, उद्या ग्रामसभेचं नोटिफिकेशन पाठवायचे, किंवा जर या व्यक्तीच्या नावावर जर काही मिळकत असेल, त्या व्यक्तीला तुम्हाला कराचं नोटिफिकेशन पाठवायचं आहे की बाबा तुझा एवढा कर बाकी आहे, तर त्यासाठी हा मोबाईल नंबर आपल्याला ॲक्युरेट असणं आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाचा मोबाईल नंबर हा युनिकच असला पाहिजे. जरी एका कुटुंबामध्ये समजा एकच मिळकत असली आणि 4 त्याचे सहमालक असले, तरी 4ही सहमालकांचं नाव पहिल्यांदा तुम्हाला सिटीजन मध्ये ऍड करणं कंपल्सरी आहे. ओके, तुम्ही व्हॉट्सअप नंबर कंपल्सरी नाहीये, मात्र तुम्ही तोच इथं कॉपी करून टाकू शकता. त्याच्यानंतर त्या व्यक्तीचा धर्म निवडायचा आहे या ठिकाणी. तर जात ही काय अनिवार्य नाहीये, परंतु उद्या जर तुम्हाला जातीनुसार जर रिपोर्ट हवा असेल तर मात्र तुम्हाला जात ही टाकणं गरजेचं आहे. किंवा मी इथं माळी म्हणतो. त्याच्यानंतर तो व्यक्ती सर्वसाधारण प्रवर्गातला आहे का, इतर मागासवर्गीय आहे का, अनुसूचित जाती जमातीतला आहे का, अल्पसंख्याक वगैरे आहे का, हे कशासाठी निवडायचं आहे? भविष्यात तुम्हाला जर वाटलं, किंवा उदाहरणार्थ आपल्या ग्रामपंचायतीला वाटलं की मला दलित वस्तीचा एक आता प्रस्ताव बनवायचा आहे आणि माझ्या गावामध्ये किती नेमके अनुसूचित जातीमधले लोक आहेत ते मला वस्तीनुसार हवे आहेत, तर तुम्ही ते काढू शकता. या ठिकाणी जर तुम्ही इथं जर गावाचं नाव इथे ऍड केलं, त्या वस्तीचं नाव जर पर्टिक्युलर ऍड केलं, तर निश्चितपणे इथं त्याच व्यक्तीचे नाव तुम्हाला मिळू शकतात. त्यासाठी कुठल्याही प्रकारचा तुम्हाला कर्मचाऱ्याला सर्वे करायला लावायची गरज नाही किंवा कोणाकडे जायची गरज नाही. तर अशा ठिकाणी इथं सर्वसाधारण करतोय. आता दुसरा नंतर जो पाठ येतो तो म्हणजे तो व्यक्ती त्या गावातला निवासी आहे का. निवासी असेल तर निवासी निवडा, निवासी नसेल तर अनिवासी निवडा. त्याच्यानंतर तो व्यक्ती जर माजी सैनिक आहे, त्याला तुम्हाला घराची पट्टीची सूट द्यायची असेल, किंवा तुमच्या गावामध्ये उद्या एखाद्या डिपार्टमेंटने डेटा मागितला किंवा मला तुमच्या गावामध्ये माजी सैनिकांची लिस्ट द्या, तर या एका क्लिकवर तुम्ही तुमच्या गावातला पूर्णपणे डेटा काढू शकता. किंवा तो तो जो काय सिटीजन तुम्ही आता रजिस्टर करताय तो शासकीय किंवा निमशासकीय आहे का. म्हणजे इथं जर मी समजा सरपंच ग्रामपंचायत समजा ढोकरी असं जर म्हटलं असतं, तर मला तो इथं काय प्रकार निवडला असता मी, शासकीय किंवा निमशासकीय. इथं जर समजा सुनीता सुनील केदार ही अपंग आहे किंवा दिव्यांग आहे असं जर असतं, तर मी तर ते दिव्यांग निवडलं असतं. किंवा इथं जर समजा हनुमान मंदिर ढोकरी असं जर असतं, या ठिकाणी मी काय केलं असतं, धार्मिक हा पर्याय निवडलेला असता. म्हणजे थोडक्यात काय,
जो काही सिटीजन तुम्ही नोंदणी करत आहात तो सिटीजन कोणत्या कॅटेगरी मधला आहे या ठिकाणी तुम्हाला इथे निवडायचं आहे. आता सिटीजन म्हणजे नुसतं काही जिवंत माणूस किंवा माणसाचं नाव येईल असं नाहीये. ते कोणत्याही संस्थेचं देखील असू शकतं, जसं की सरपंच ग्रामपंचायत ढोकरी असेल किंवा विविध कार्यकारी सोसायटी ढोकरी असेल. मात्र तुम्हाला इथं नाव ऍड करताना ते नाव फक्त 3 शब्दामध्येच बसलं पाहिजे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आता या ठिकाणी बऱ्याच वेळेला काय होतं, इथं तुम्हाला हे ऍड नाही करता येत. या ठिकाणी तुम्हाला स्पेस बार वगैरे करता येत नाही किंवा स्पेशल कॅरेक्टर्स वगैरे तुम्हाला इथे ऍड करता येत नाही. तर अशा वेळेस काय करायचं, हे नाव तुम्ही दुसरीकडे कॉपी करायचं. समजा सुनीता उर्फ तुम्हाला जर काही वेगळं टाकायचं असेल तर तुम्ही इकडं कॉपी करून टाकू शकता. जसं की आता मी तुम्हाला इथं नोटपॅडवर टाकतो. समजा इथं सुनीता उर्फ मंगल घेऊया. ओके. आणि असं मला नाव आता टाकायचं आहे. तुम्ही ते कशा प्रकारे कॉपी करू शकता आणि अशी या ठिकाणी इथं ते टाकू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला ते नाव या ठिकाणी ऍड करायचं आहे. बऱ्याच लोकांना या ठिकाणी टायपिंग करायला प्रॉब्लेम येतो. तर त्याचा प्रॉब्लेम काय आहे की तुमची जी काही विंडोज आहे, सध्या मायक्रोसॉफ्टने विंडोज 7 असेल, 8 असेल, 10 असेल, यांना सपोर्ट देणं बंद केलेलं आहे. त्यामुळे आपली जी काही सिस्टीम आहे ही फक्त तुमची लायसन विंडो जर असेल तर त्याच्यावर काम करेल. या ठिकाणी जर तुमचं टायपिंग होत नसेल तर याचा अर्थ तुमची विंडोज ही जुनी आहे. तुम्हाला ते अपडेट करून घ्यावं लागेल. त्याने जरी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर तुम्हाला अशा ठिकाणी दुसरीकडे डेटा कॉपी करायचा आणि त्या ठिकाणी पेस्ट करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की सर असं कॉपी पेस्ट करायला भरपूर वेळ लागेल. त्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे सोल्युशन आहे. तुम्ही या ठिकाणी बल्क डेटा सुद्धा अपलोड करू शकता. या सर्व गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला इथं रजिस्टर सिटीजन करायचं आहे. तर ते असं तुम्ही सांगितलं नागरिक नोंदणी अशी योग्य राहील का, ते बल्क मध्ये केलेली योग्य राहील? बल्कमध्ये केलेली केव्हाही बेटर राहील. पण ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या व्यक्तीला आता सुटी एखादा तुम्ही बल्कमध्ये आपण केव्हा करतो, जर तुम्हाला 8 नंबर तयार करायचा असेल वगैरे त्यासाठी करतो. पण एखादा व्यक्ती गावात आला, त्याला अर्जंट दाखला पाहिजे. जरी हवा असेल तरी त्याचं नाव आपल्या सिटीजन लिस्टमध्ये असणं कंपल्सरी आहे. म्हणजे तुम्हाला त्याची मॅन्युअल नोंदणी करावी लागेल. तुम्ही त्यासाठी बल्कची नोंदणी करू शकत नाही ना एका नावासाठी. तर मग अशा वेळेस तुम्हाला मॅन्युअल नोंदणी सुद्धा समजली पाहिजे. म्हणून आजचा पर्यंत आपण मॅन्युअल टॉपिक घेतलेला आहे. हॅलो. सिटीजन हा बोला मॅडम. हे जे आपण नाव ऍड करतोय हम्म. तिथं जर डबल नाव टाकायचं असेल, उर्फ म्हणजे तुम्ही म्हटले ना उर्फ, हम्म. तर लहान किंवा मोठा असं जर आम्हाला टाकायचं असलं तर ते कसं टाकायचं? जसं आता इथं तुम्ही समजा सुनीता उर्फ मंगल आहे, तर तुम्ही इथं काय करू शकता, केदार आहे समजा, एक केदार नाव आहे ना, या म्हणजे ठिकाणी समजा. एकाच नावाचे 2 व्यक्ती आहे हो, का? आलं लक्षात मला. तर तुम्ही हम्म. काय करू शकता इथं मॅडम, पण त्याचं नाव आहे ना ऍज इट इज तसंच उतार्यावर प्रिंट होईल सर मॅडम. म्हणजे लहान असेल तर लहानच उतार्यावर येईल, पण लक्षात घ्या. ते आता असे म्हणजे नाव आणि आम्ही त्याच्या पुढे कंस टाकून लहान किंवा मोठा टाकतोय, तर आपल्या याच्यामध्ये कंस घेत नाहीये, बरोबर ना? कंस घेत नाहीये, परंतु ज्यावेळेस तुम्ही त्या व्यक्तीच्या नावाने एखादं सर्टिफिकेट द्याल, त्या व्यक्तीच्या नावाने एखादी प्रॉपर्टीची नोंदणी कराल ना, तर तेच नाव जे तुम्ही ऍड केलं ना लहान मोठा ते सुद्धा त्याच्यामध्ये येईल. लक्षात घ्या. म्हणजे नाही उदाहरणार्थ आलं समजा तरी तुम्हाला चालेल असं काय? म्हणायचंय का, तुम्ही करू शकता, टाईप करू शकता, परंतु त्याने प्रॉब्लेम काय येईल माहिती का, तुमच्या ज्या ज्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या इथे घेत नाही, सॉरी ते कंस घेत नाही, ते स्पेशल घेत कॅरेक्टर नाही, घेत हो नाहीये. राईट. म्हणजे मी आज केलं ना जयंत्रा, तर कंस ठीक आहे. घेत नाही आणि आमच्याकडे कसं झालं, एकाच नावाचे 2 व्यक्ती आहे ना. ओके. त्या ठिकाणी तुम्ही आयडेंटिटी करण्यासाठी लहान किंवा मोठा असं लिहिलंय, बरोबर. परंतु ते हा, अपेक्षित नाही सिस्टीम मध्ये. लक्षात घ्या. हो बरोबर. सिस्टीम मध्ये काय आहे, एक स्टँडर्ड डेटा मेंटेन झाला पाहिजे. तर तुम्ही त्या पद्धतीने मेंटेन करा. ठीक आहे ना. एक असे किती लोक असतील, 4 ते 5 लोक असतील ना. 2च त्याची व्यक्ती आहे. त्याची पण आयडेंटिटी तुम्हाला मोबाईल नंबर होईल ना मॅडम. हा सर, ही एक आता समजा एका मिळकतमध्ये जर 4 4 नाव असतील वारीदार, हम्म. आणि तुम्ही हम्म. जर एकच नाव ऍड करायला सांगतात, चारही तर पण मग नावं ऍड तिथं करायची. हा चारही पण नावं तुम्हाला ऍड करावं लागतील. नंबर 8 तयार करण्यासाठी सर्वात प्रथम तुमच्याकडे काय असणं आवश्यक आहे, मालमत्ता धारकांची माहिती असणं आवश्यक आहे, त्यांची लिस्ट असणं आवश्यक आहे. मग मालमत्ता धारकांमध्ये 3 टाईप येतात, एक मेन मालक येतो, सहमालक येतात, भोगोटदार येतात, बरोबर आहे की नाही. आणि आपल्याला जर हो. नंबर 8 तयार करायचा असेल तर या तिन्ही व्यक्तींची अगोदर नागरिक नोंदणी करणं अनिवार्य आहे. नाही नाही सर, आमचं काय म्हणणं आहे सर, समजा तुम्ही 1 नंबर म्हणजे जो मोठा आहे त्याचा बरं आहे, आम्हाला त्या खाली 2 3 वारदार, माझ्याकडे काही चांदेपूरला असे काही उतारे येते सर, की एका मालमत्तेला 4 4 दोन वारदार, एकच मालमत्ता क्रमांक, आणि त्याला चार तेच चार दोन सांगतोय सर वारदार तुम्हाला, आहेत. ते एका मिळकतीला 4 मालक कसे ऍड करायचे हे आपल्या सेशनचा आजचा टॉपिक नाहीये, तो नेक्स्ट सेशनचा आहे. आज फक्त त्या प्रॉपर्टीला जे काही मालक लागतात ते कसे ऍड करायचे नागरिक नोंदणी म्हणून, तो आपला पार्ट आहे. मी सांगेल ते ठीक कसे आहे, ऍड पण करायचे. करता येणार
येणार ना 4 नाव, काय अडचण करता नाही. येणार. तुम्ही 4 नाही पार तुम्ही 40 नावं ऍड करू शकता, काय अडचण नाही. ठीक आहे, ओके ओके, मग काय ओके, येस, मी घेईल ते सगळं शेवटी घेईल. प्रॉपर्टीचे रिलेटेड काही नाही, फक्त नागरिक नोंदणीसाठी आपण बघूया सध्या. तर अशा पद्धतीने तुमचं एक याच्यावर व्यतिरिक्त काही कोणाची शंका नसेल तर आपण टॉपिक कंटिन्यू करूया परत. येस, ओके. आता आपण काय करूया, मी आता हा सिटीजन मॅन्युअली रजिस्टर केलेला आहे. ओके, आता तो सिटीजन या ठिकाणी ऍड झालेला आहे. जसं तुम्ही नाव इथे ऍड केलं ना, सुनीता उर्फ मंगल सुनील केदार, हे किती विचित्र वाटतं बघा ना. हे बऱ्याच लोक हे असं का करतात माहिती का, बऱ्याच ऑपरेटर लोक असतील किंवा ग्रामपंचायत असतील, यांचा गैरसमज काय तयार होतो की मला उतार्यावर असंच नाव पाहिजे म्हणून मी इथे ऍड करतोय. तुमची शंका बरोबर आहे, परंतु ती त्यावेळेस काहीतरी ऍडजस्टमेंट होती म्हणून आपण केलेलं आहे तसं. यासाठी बेस्ट तुम्ही काय करायचं, अगोदर त्या व्यक्तीला कॉन्टॅक्ट केला पाहिजे की बाबा तुझं नाव सुनीता उर्फ मंगल आहे का मी सुनीता ठेवू की मंगल ठेवू, हे तुम्ही विचारलं गेलं पाहिजे त्याला. याचं कारण असं आहे की नुसता हा डेटा नुसता उतार्यापुरता मर्यादित वापरला जात नाहीये. हा डेटा त्या व्यक्तीच्या नावाने सर्टिफिकेट सुद्धा देण्यासाठी वापरला जातो. उद्या समजा मला या सुनीता उर्फ मंगल सुनील केदारला एखादं सर्टिफिकेट द्यायचं आहे, मग सर्टिफिकेट द्यायचं असेल तर तसंच नाव त्या व्यक्तीचं येईल. जसं की उदाहरण बघा, आता मला स्वयं घोषणापत्र द्यायचं आहे आणि मी इथं जर अतिक्रमणाबाबत जर म्हटलं तर असंच नाव येईल बघा इथं, सुनीता उर्फ मंगल सुनील केदार. ह्या जर गोष्टी तुम्हाला जर टाळायच्या असतील, पॉसिबल सगळं आहे सॉफ्टवेअरमध्ये, परंतु जर तुम्हाला डेटा क्वालिटी हवा असेल तर मात्र तुम्हाला या ठिकाणी 3च नाव कसे ऍड करता येईल या दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी तुम्ही ऍड करताना फक्त इथं उर्फ नाव तुम्ही काढून टाकायचं आहे आणि या ठिकाणी अपडेट सिटीजन म्हणायचं आहे. आता तुम्हाला मॅन्युअल सिटीजन ऍड करताना तुम्हाला डमी मोबाईल नंबर तुम्ही टाकला किंवा आधार नंबर तुम्ही डमी जर टाकला तर भविष्यामध्ये तो केव्हाही तुम्ही ऍड करू शकता. त्याची जन्मतारीख ऍड करू शकता, त्याचा जेंडर असेल केव्हाही, त्याचा मोबाईल नंबर, व्हॉट्सअप नंबर, सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला इथं ऍड होणार आहे. या ठिकाणी अपडेट करायचा आहे, सिटीजनचा डेटा तुमचा ऑटोमॅटिक अपडेट झालेला आहे. आता हे 3 नाव एकदम चांगलं दिसायला पण चांगलं वाटतं आणि या नावावर उद्या मला भविष्यात त्याला प्रॉपर्टी देणं असेल किंवा काहीही इतर सर्व्हिस आपण त्या व्यक्तीला देऊ शकतो. प्रॉपर्टी जरी नोंदणी करायची ठरली तरी त्या प्रॉपर्टीच्या याच्यावर नाव त्या पद्धतीने येऊ शकतं. तुम्हाला वाटलं तर त्याचं नावाला उर्फ मध्ये टाकायचं आहे तर तुम्ही ते शरफवालामध्ये टाकू शकता, बिलकुल वर्णनमध्ये सुद्धा टाकू शकता. पण शक्यतो जर तुमच्या जुन्या नंबर 8ला जर काही चुका झाल्या असेल तर त्या चुका घेऊन आपण सॉफ्टवेअरमध्ये डेटा एंट्री करत असाल तर ते चुकीचं होईल. तुम्हाला हा डेटा लॉंग टाइम तुमच्या पुढचे 10 वर्ष तुम्हाला मेंटेन करायचा आहे. त्यामुळं भविष्यात तुमचा असा प्रश्न उद्या आम्हाला येईल की सर हे उर्फ नाव आम्हाला सर्टिफिकेट द्यायचं आहे आणि आता उर्फ नाव कसं काढायचं, काढता येणार नाही. तुम्ही जर प्रॉपर डेटा एंट्री केली तरच तुम्हाला अशा पद्धतीने डेटा दिसेल. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न होता की आमच्याकडे एकाच नावाचे 2 व्यक्ती आहेत, तर मग ते आम्ही कसं ओळखायचं. आता समजा सुनीता सुनील केदार या नावाचे 4 व्यक्ती गावात असं गृहीत धरूया, तर तुम्हाला इथे दिलंय ना, आधार नंबर त्याचा युनिक आहे, त्याचा मोबाईल नंबर युनिक आहे, तो व्यक्ती गावात एखाद्या दुसऱ्या एरियामध्ये पण राहू शकतो ना. तर तुम्हाला जवळजवळ 4 ते 5 प्रकारे असे तुमच्याकडं ऑप्शन आहेत, ज्या ऑप्शनच्या मदतीने तुम्ही तो व्यक्ती कोण आहे हे सहजरित्या समजू शकता. बरोबर झालं. ज्यांचा डबल नावाचा प्रश्न होता तो झाला का क्लिअर? येस सर, येस सर. ओके, मी पुन्हा अकाउंट लॉग इन केलेलं आहे. आता या ठिकाणी एक सिटीजन इथे ऍड केलेला आहे, पण सिटीजन ऍड झाला आहे परंतु याच्यावर कुठेही डेटा त्याचा आलेला नाहीये. कारण या ठिकाणी जो डॅशबोर्ड येतो तो डॅशबोर्ड हा तुमच्या प्रॉपर्टीच्या रिलेटेड असतो. सिटीजन जरी ऍड झाला त्याच्या नाव जर प्रॉपर्टी नसेल तर त्याचा डेटा या ठिकाणी इथं येणार नाही. तर अशा प्रकारे एक सिटीजन तुम्हाला ऍड करून मी दाखवलेला आहे. तो सिटीजन तुम्ही इथं नागरिकाच्या नावानुसार सर्च करू शकता, त्याच्या गावाच्या नावानुसार सर्च करू शकता, त्याचं गल्लीचं नाव, मोबाईल नंबर, आधार क्रमांक आणि नागरिकांचा प्रकार. तुम्हाला असं वाटलं की मला फक्त निवासी मिळकती हवा आहेत, या ठिकाणी तर तुम्हाला नागरिकांचा प्रकार जो तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेला होता त्याच्या पद्धतीने सुद्धा तुम्ही इथं त्याचं फिल्टर लावून तुम्ही रिपोर्ट वेगवेगळ्या गोष्टींसाठी, शासनाचे वेगळ्या सर्वे असतील त्यासाठी काढू शकता. आता हा सिटीजन तुम्हाला एडिट कसा करायचा तो पण मी तुम्हाला सांगितलेला आहे. आता हा सिटीजन मला डिलीट करायचा आहे. तुमचा चुकून एखादा सिटीजन तुमच्याकडे चुकून ऍड झाला तर तो डिलीट सुद्धा करता येईल. मात्र डिलीट करताना त्या सिटीजनच्या नावावर कोणत्याही प्रकारचं सर्टिफिकेट इश्यू झालेलं नसावं किंवा प्रॉपर्टी रजिस्टर नसावी. तर हे कसं आपल्याला चेक करता येईल, तर तुम्हाला या ठिकाणी हे जे नाव तुम्हाला दिसतं ना, हे ग्रीन कलर मध्ये नाव दिसतंय, या नावावर जर क्लिक केलं तुम्ही तर त्या व्यक्तीचं पूर्ण प्रोफाईल आपल्याला तयार होतं. जसं तुम्ही बँकेत गेल्यानंतर आपला पूर्ण बायोडेटा आपल्याकडे रेडी होतो तसा या ऍप्लिकेशन मध्ये त्या व्यक्तीचं पूर्ण प्रोफाईल तुमच्या पुढे दिसेल. त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला या ठिकाणी दिसतंय, तो कुठल्या गावातला आहे, गल्लीतला आहे, कुठल्या धर्म, जात, प्रवर्ग, त्याचा नागरिकांचा प्रकार, त्याचा मोबाईल नंबर, व्हॉट्सअप नंबर, आधार नंबर, त्याच्या काही पार्टनरचं नाव वगैरे आहे का ते आता आपण ऍड करायचं ऑप्शन होता पण आपण काढून टाकलेला आहे तो.
त्याचं जेंडर असेल, डेट ऑफ बर्थ, सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी इथं दिसतात. आणि त्याच्या खाली इथं प्रॉपर्टी, ऍप्लिकेशन आणि सर्टिफिकेट अशा प्रकारचे 3 ऑप्शन तुम्हाला दिसतात. या ठिकाणी येऊन तुम्ही इथं आता तुम्ही इथून पण त्याच्या नावावर प्रॉपर्टी ऍड करू शकता आणि त्या व्यक्तीच्या नावावर देखील क्लिक करून तुम्ही या ठिकाणी सुद्धा इथं प्रॉपर्टी ऍड करू शकता. खाली तुम्ही आला तिथं न्यू प्रॉपर्टी नावाचा ऑप्शन आहे. त्याच्या खाली इथं सिटीजन लिस्ट आहे. तुम्ही यावर जर क्लिक केलं तर सिटीजन लिस्ट वरती जाल आणि यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला पुन्हा नवीन प्रॉपर्टी ऍड करण्यासाठी तुमच्याकडे ऑप्शन उपलब्ध होतील. त्याच व्यक्तीच्या नावावर पुन्हा क्लिक केलं तर या ठिकाणी ऍप्लिकेशन, आजपर्यंत त्या व्यक्तीला कोणते कोणते दाखले तुम्ही दिलेले आहे किंवा ते दाखले देण्यासाठी त्याने कोणकोणत्या दाखल्यासाठी अर्ज केलेला आहे ते अर्ज सुद्धा तुम्हाला या ठिकाणी इथं दिसेल. त्याच्यानंतर त्या अर्जाच्या आधारे तुम्हाला कोणतं सर्टिफिकेट त्याला दिलेलं आहे ते सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी इथं तुम्हाला उपलब्ध होईल. अशा तुम्ही त्या वर्षभरामध्ये किंवा पुढील 5 वर्षामध्ये तुम्हाला जेवढे काही सर्टिफिकेट त्या व्यक्तीला तुम्ही द्याल त्याची पूर्णची पूर्ण लिस्ट या तुम्हाला या ठिकाणी दिसेल. त्या सिरियल नंबर दिसेल, सर्टिफिकेटचं नाव दिसेल, त्या सर्टिफिकेट मिळवण्यासाठी त्याने ऍप्लिकेशन कधी केलं होतं त्याची डेट इथं दिसेल. त्याच्यानंतर ते ऍप्लिकेशनच्या आधारे जर सर्टिफिकेट त्याला इश्यू केलेलं असेल तर त्याची डेट ऑफ इश्यू या ठिकाणी दिसेल आणि त्याचं स्टेटस दिसेल आणि ते त्याची फीज किती घेतलेली होती आणि त्या ऍक्शन मध्ये तुम्हाला ते सर्टिफिकेट डिलीट वगैरे करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला इथं या ठिकाणी करता येईल. तर थोडक्यात एकासाठी मी सांगितलेलं आहे, जर तुम्हाला एखादा सिटीजन डिलीट करायचा असेल तर त्याच्या व्यक्तीच्या नावावर कोणत्याही प्रकारचं सर्टिफिकेट काढलेलं नसावं, कोणताही अर्ज नसावा आणि कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी त्याच्या नावाने रजिस्टर नसावी, तरच तुम्ही तो सिटीजन डिलीट करू शकता. ओके, क्लिअर? थँक्यू. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो की 1 बाय 1 एंट्री करताना साधारणपणे तुम्हाला एक जरी एंट्री करायची असेल तर 15 ते 20 सेकंद लागतात, बरोबर? त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत आता, हे सिटीजनचे नाव तुम्हाला बल्कमध्ये कसे अपलोड करायचे ते आपण आता बघूया. त्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला सिटीजनच्या टॅब वरती यायचं आहे आणि या ठिकाणी तिथे इम्पोर्ट नावाचा ऑप्शन आहे, इम्पोर्ट सिटीजन नावाचा ऑप्शन आहे, यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते इम्पोर्ट सिटीजन करण्यासाठी जी जी काही माहिती लागते ना ती सर्व तुमच्या समोर ओपन होईल. सर्वप्रथम तुम्हाला ह्या सूचना वाचून घ्यायच्या आहेत. या सूचना वाचून मध्ये बघा, सर्वप्रथम त्यांनी काय सांगितलंय, तुम्ही सर्वप्रथम टेम्पलेट डाउनलोड करा. म्हणजे ते टेम्पलेट या ठिकाणी इथं ऑरेंज कलर वरती आहे, या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते टेम्पलेट डाउनलोड करायचं आहे. टेम्पलेटच्या हेडरमध्ये कोणताही बदल करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा टेम्पलेट अपलोड होणार नाही. सर्वप्रथम टेम्पलेटची रचना समजून घ्या. टेम्पलेटमध्ये कोणत्या ठिकाणी काय भरायचं आहे हे समजल्यानंतरच टेम्पलेट अपलोड करायचं आहे. एक्सेल शीट अपलोड करण्यापूर्वी नमुना म्हणून ऍड केलेला डेटा काढून टाकायचा आहे. कॉलम ए पासून तर कॉलम एच पर्यंत आणि कॉलम LMO पर्यंत माहिती भरणे अनिवार्य आहे, जी तुम्हाला मी टेम्पलेटमध्ये सांगेलच. त्याच्यानंतर कॉलम IJKN म्हणजेच आधार नंबर, जन्मदिनांक, ईमेल या गोष्टी या ऑप्शनल आहेत. माहिती उपलब्ध नसल्यास काहीच डेटा भरू नये. नंतर सिटीजन लिस्ट वरती जाऊन तो भविष्यात तुम्ही अपडेट करू शकता. बऱ्याच वेळेला आपण एखादा डेटा आपल्या उपलब्ध नसला का आपण तिथं डॅश करतो किंवा 00 करतो, तर असं काहीही करायचं नाहीये. तो पूर्णपणे सेल ब्लँक सोडून द्यायची आहे. त्याच्यानंतर प्रत्येक नागरिक, संस्था, प्राधिकरण यांचा मोबाईल नंबर युनिक असणं आवश्यक आहे. तुम्हाला उद्या शाळेत सिओनचं तुम्हाला ऍज अ नागरिक नोंदणी म्हणून नाव ऍड करायचं आहे, तुम्हाला सरपंच ग्रामपंचायत म्हणून नाव ऍड करायचं आहे, तुम्हाला एखाद्या मंदिराचं नाव ऍड करायचं आहे, तुम्हाला मस्जिद आहे, शाळा आहे, सर्व गोष्टी, अंगणवाडी आहे, सगळ्यांचं नाव तुम्हाला ऍड करायचं आहे. परंतु ते ऍड करत असताना त्याला जो मोबाईल नंबर वापरणार आहात तो सगळ्यांचा युनिकच असला पाहिजे. मग तुम्ही तो रॅन्डमली डमी नंबर सुद्धा क्रिएट करू शकता, मात्र तो 10 अंकी आपल्यासाठी पाहिजे आहे. शासकीय, धार्मिक किंवा इतर मिळकत असल्यास त्यासाठी 10 अंकी कोणताही नंबर तुम्ही वापरू शकता. चेक स्टेटस या बटनावर क्लिक करून आपण अपलोड केलेली माहिती चुकली असल्यास त्याचे कारण समजून घेऊ शकता. या ठिकाणी चेक स्टेटसवर क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी कोणत्या कोणत्या कारणास्तव तुमचा डेटा चुकलेला आहे तो तुम्हाला या ठिकाणी कळेल. जसं की फेल आलेला आहे, रिझन काय आहे, मोबाईल नंबर ऑलरेडी एक्झिस्ट, म्हणजे तोच मोबाईल नंबर दुसऱ्या एका कोणत्या तरी व्यक्तीला वापरण्यात गेलेला आहे, तो कोणत्या गावातला आहे, व्हिलेज आयडी वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी त्याचं रिझन तुम्हाला लक्षात येतं. अजून दुसरे पण रिझन या ठिकाणी दिलेले असतात. तिथे मोबाईल नंबर ऑलरेडी एक्झिस्ट, बघा दुसरी या ठिकाणी इन्सर्ट फील्ड आहे ती चुकलेली आहे. अशा पद्धतीने त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट येतो तो म्हणजे कोणत्याही स्पेशल कॅरेक्टरचा वापर नागरिक नावामध्ये करू नये. 2 नावं असल्यास त्यांना जोडण्यासाठी अंडरस्कोर या चिन्हाचा वापर करायचा आहे. या सर्वसाधारण गोष्टी आहेत. तर तुम्हाला आता या ठिकाणी ते टेम्पलेट अपलोड करण्यासाठी काय काय गोष्टी लागतात ते मी तुम्हाला समजावून सांगतो. आता त्यासाठी अगोदर तुम्हाला टेम्पलेट डाउनलोड करूया आपण. टेम्पलेट डाउनलोड करण्यासाठी कुठं जायचं आहे, तुम्हाला लक्षात आलं असेल, या ठिकाणी मी क्लिक केलं आहे. इथं डाउनलोड टेम्पलेटवर क्लिक करायचं आहे. इथं ऑरेंज कलर मध्ये दिसतं या ठिकाणी. डाउनलोड टेम्पलेटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं सिटीजनचं टेम्पलेट डाउनलोड होईल. ते तुम्हाला इथं सेव्ह करायचं आहे. त्याच्या नावामध्ये सुद्धा बदल करायचा नाहीये. नंतर टेम्पलेट अपलोड सुद्धा होणार नाहीये.
मग इथं क्लिक केल्यानंतर त्याच्यावर डबल क्लिक करायचं आहे आणि ती एक्सेल शीट ओपन करायची आहे. ओपन झाल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला इथं येलो कलर मार्किंग इथं एनेबल एडिटिंग नावाचा ऑप्शन असेल. कारण का याच्यामध्ये आपण भरपूर अशा वेगवेगळ्या गोष्टी ऍड केल्या, त्याच्यामुळे सिस्टीम तुम्हाला विदाऊट प्रोटेक्टेड केलेली शीट आहे ही. आणि ही शीट प्रत्येक ग्रामपंचायतीला त्यांच्या एलजीडी नंबरशी लिंक केलेली आहे. त्यामुळं असं नाही की दुसऱ्या एखाद्या ग्रामपंचायत लिस्ट तुम्ही तुमच्यासाठी वापरली तर तसं होणार नाहीये. तुमच्या ग्रामपंचायत लिस्ट तुम्हाला जर डाउनलोड करायची असेल तर तुमचं अकाउंट ऍक्टिव्हेट असणं आवश्यक आहे आणि ऍक्टिव्हेट अकाउंट असेल तरच तुम्ही या ठिकाणी ते डाउनलोड करू शकतात. या ठिकाणी एनेबल एडिटिंग करायचं आहे. एनेबल एडिटिंग केल्यानंतर तुम्हाला ती शीट तुम्हाला एडिट करण्यासाठी उपलब्ध होईल. अशा ठिकाणी तुम्हाला पहिला सर्वप्रथम कॉलम्स जवळ करून घ्यायचे आहेत. मी आता कॉलम जवळ घेतोय सगळे. या ठिकाणी सगळे कॉलम जवळ आलेले आहे. आता आपण एक एक कॉलम समजून घेऊया. आता सर्वप्रथम काय आहे, तुम्हाला इथं सिरियल नंबर आहे. सिरियल नंबर तुमचा बाय डिफॉल्ट तुम्ही जसं असं 1 2 3 वगैरे टाकता तशा पद्धतीने तो टाकून घ्यायचा आहे. सर्वप्रथम सर्व डेटा सेंट्रल अलाइनमेंटला घेऊया. ओके. फॉर्मॅटिंग तुम्ही करू शकता, मात्र बाकी गोष्टी करू शकत नाही. इथं सिरियल नंबर टाका. व्हिलेज आयडी. आता हा व्हिलेज आयडी तुमचा कुठून येणार आहे? तो व्हिलेज आयडी म्हणजे काय, का तो व्यक्ती तुमच्या त्या ग्रामपंचायतमध्ये जे काही एखादं महसुली गाव असेल ना, त्या कोणत्या गावामधला आहे हे आपल्याला सिस्टीमला सांगायचं आहे. मग आपण इथं गावाचं नाव टाईप करून घेत नाहीये. त्यासाठी आपण एक कोड वापरलेला आहे. तो आयडी वापरा, तो सुद्धा इथे तुम्हाला टाकायचा आहे. तो कुठून भेटेल तुम्हाला आयडी? तर पुन्हा या ठिकाणी इथं यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही खाली जर आला तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या गावाचे आयडी ऑटोमॅटिक तयार झालेले आहे. हेच आयडी तुम्हाला या ठिकाणी इथं वापरायचे आहे. दुसरे कोणतेही आयडी तुम्हाला वापरायचे नाही. आता समजा इथं 1 नंबर आहे म्हणजे याचा अर्थ तो व्यक्ती ढोकरी टेस्ट या गावामधला आहे. जर मी तिथं 3 नंबर टाकला तर मी सिस्टीमला काय सांगतोय, तो व्यक्ती साकूर या गावामधला आहे. जर मी 4 नंबर टाकला तर मी सिस्टीमला सांगतोय की तो व्यक्ती टाकळी या गावामधला आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला एक्सेल शीटमध्ये व्हिलेज कसं आहे, व्हिलेजचा कोड तुम्हाला वापरायचा आहे. त्याच्यानंतर येतो स्ट्रीट आयडीचा. स्ट्रीट आयडी म्हणजे नेमकी काय? आता या गावामधला हा रस्ता, ही गल्ली असा त्याचा अर्थ होतो. तो कसा आपल्याला सांगता येईल? समजा उदाहरणार्थ या ठिकाणी ढोकरी गावामध्ये फक्त 2च गल्ली दिसतात. जर मी या ठिकाणी 1 नंबर टाकला आणि इथं 4 नंबर जर वस्ती घेतली तर तो येईल का, मॅच होईल का? नाही होणार. का नाही मॅच होणार? कारण सिस्टीमला काय माहिती आहे, सिस्टीमला एवढंच कळतंय की 1 नंबर ज्या ज्या गावामध्ये आहेत त्या गावामध्ये फक्त 2च वस्ती ऍड आहेत. कोणत्या? फक्त गावठाण आणि शेटे वस्ती. तर ते सिस्टीमला कसं कळलं? कारण आपण या ठिकाणी इथं ऍड केलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी जीपी इन्फॉर्मेशन तुम्ही जर गेलात या ठिकाणी व्ह्यू व्हिलेज तुम्हाला इथं जर केलं तुम्हाला लक्षात येईल ढोकरी टेस्टमध्ये कोणती इथं गल्ली ऍड आहे किंवा अंबिकानगरमध्ये कोणती ऍड आहे, साकूरमध्ये कोणती ऍड आहे वगैरे वगैरे. त्याच्या बेसवर हे तुमचे आयडी जनरेट झालेले आहे. त्यामुळं चुकून कोणताही आयडी कोणत्याही गावासाठी नावासाठी यूज करू नका. त्या नावापुढे सर्व स्पष्ट दिलेलं आहे. तुम्हाला जर समजा इथं गावठाण जर ऍड करायचं असेल तर तुम्हाला इथं ढोकरी म्हणूनच ऍड करावं लागतं. इथं 2 गावठाण आहे बघा. इथं ढोकरी म्हणून पण एक गावठाण आहे आणि इथं साकूर म्हणून एक गावठाण आहे. मात्र जर मला सिस्टीमला सांगायचं असेल की तो व्यक्ती ढोकरी गावामधल्या गावठाणातला आहे तर मात्र मला इथं एक आयडी व्हिलेजसाठी वापरावा लागेल आणि 1 नंबरचा आयडी हा मला स्ट्रीट आयडी साठी वापरावा लागेल. जर मला सिस्टीमला सांगायचंय की तो व्यक्ती साकूर मधल्या गावठाणामध्ये राहतो तर मला इथं साकूरसाठी मला 3 नंबरचा आयडी वापरावा लागेल आणि साकूरच्या गावठाणासाठी मला इथं 5 नंबरचा आयडी वापरावा लागेल. सगळ्यांना गोष्ट क्लिअर आहे? तर अशा पद्धतीने सर्वप्रथम आयडीची रचना आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर येतो पार्ट म्हणजे मोबाईल नंबर. आता मोबाईल नंबर बऱ्याच वेळेला तुम्ही ज्यावेळेस डाटा एंट्री करायला घेता त्यावेळेस सगळ्या व्यक्तींचे मोबाईल नंबर तुमच्याकडे नसतात. त्यावेळेस तुम्हाला इथं सिस्टीमला तर आपल्याला युनिक नंबर द्यायचा आहे. मग तो कसा जनरेट करायचा आहे? तर ती सोपी ट्रिक तुम्हाला मी सांगतो. इथं काहीतरी रॅन्डमली नंबर घ्या. समजा 100 घेतला, 100 घेतला, 100 घेतला. किती झाले? 9 अंक झाले. आणि इथं पुन्हा मी 1 टाईप केला. हाच मी कॉपी केला खाली आणि इथं पेस्ट केला. तुम्हाला माहिती आहे इथं सिरियल नंबर आपण ट्रॅक करता येतो आपल्याला. जसं इथं मी जर 1 2 आकडा टाकला तर मी सिस्टीमला काय सांगतोय, मला 1 2 प्रमाणे मला सिरियल नंबर हवे. तर आपण असं खाली जर ट्रॅक केलं तर आपण असे 10 नंबर सिरियल नंबर आपले तयार होतात, ऑटोमॅटिक तयार झाले. सेम फॉर्म्युला तुम्हाला मोबाईल नंबरच्या बाबतीत सुद्धा वापरायचा आहे. मात्र इथं शेवटी इथं मोबाईल नंबर दोन्ही ऍड करायचे, युनिक करायचे आहे आणि या ठिकाणी इथं खाली अशा पद्धतीने ड्रॅग करायचा आहे. तुमच्या सगळ्या व्यक्तींचे मोबाईल नंबर युनिक तयार होतील ऑटोमॅटिकली. झाले? सगळे युनिक नंबर आहेत आणि हे मोबाईल नंबर तुम्ही फक्त सिटीजनचा डाटा अपलोड करण्यासाठीच वापरायचे आहेत. भविष्यामध्ये जर वाटलं तो व्यक्ती तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयात आला किंवा त्याच्या मोबाईल नंबर तुम्हाला उपलब्ध झाला तर तुम्ही तो बदल करू शकता सिटीजन एडिट मध्ये जाऊन. तर यासाठी मोबाईल नंबर तुम्हाला युनिक वापरणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी मी काय करतोय, मी सर्व डेटा या ठिकाणी ऍड करतोय आणि इथं आता सिस्टीमला मी असं पण सांगतोय की माझ्याकडं
अंबिकानगर समजा 2 गावातले डेटा आहे. समजा अंबिकानगरमध्ये काही व्यक्ती मला ऍड करायचे आहेत आणि काही इथं साकूरचे पण व्यक्ती ऍड करायचे आहेत. तर आपण ते पण घेऊया. मग मला जर ऍड करायचे असेल समजा इथं 2 नंबर समजा अंबिकानगर आहे त्याची 2 नंबर वस्ती आहे. तर हे हे तुम्हाला वारंवार समजून घेण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी इथं वारंवार याची गरज नाही. याची फक्त प्रिंट काढायची. इथं कंट्रोल पी म्हणायचं आणि या पूर्ण याची तुम्हाला प्रिंट सुद्धा मिळणार आहे. कंट्रोल पी जर म्हटलात तिथं लँडस्केप निवडायचं आहे. इथं तुम्ही त्याचं पर्सेंटेज तुम्ही इथं निवडू शकता. स्केल म्हणू शकता आपण त्याला. इथं कस्टमाइज जर म्हटलं इथं तुम्हाला 50% म्हणा इथं. ओके. 50% जर म्हटलं तुम्हाला अशा पद्धतीने खूप छोटं झालं ते. आपण 75% म्हणूया. अशा पद्धतीने तुम्हाला त्याची प्रिंट सुद्धा घेता येऊ शकते आणि एकदा प्रिंट जर मारली तर तुम्हाला वारंवार या ठिकाणी याची गरज नाही. तर तुम्ही इथं प्रिंट देखील करू शकता. कंट्रोल पी करायचं. इथं पुढे तुम्हाला प्रिंट करण्यासाठी बटन नाहीये. फक्त कंट्रोल पी बटन दाबायचं कीबोर्डवरती आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला इथं आयडी घ्यायचे आहेत. ते झाल्यानंतर तुम्हाला इथं आयडी कसे टाकायचे हे तुम्हाला कळलेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर कसा जनरेट करायचा ते तुम्हाला कळलंय. पुढचा जो पार्ट येतो म्हणजे फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम. तर या ठिकाणी बऱ्याच तुमच्याकडे जो काही डेटा अवेलेबल आहे ना तो तुम्हाला डायरेक्ट सलग नावाचा आहे. मग तुम्हाला ती वेगळी नावं कशी ऍड करायची ते सुद्धा आपण आता आपल्या सेशनमध्ये बघूया. तुमच्याकडे डेटा कसा ऍड असणार आहे एकदम सलग नाव जसं की आजची माझी गाव म्हणजे आपलं एकच नाव त्याचं सलग आहे. मग ते तुम्हाला 3 कॉलम जर घ्यायचं असेल तर त्याच्याकडे तुम्हाला फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला तुम्हाला कसा यूज करता येईल या ठिकाणी तुम्ही जर गुगल शीटवरती जर गेला तर मी तुम्हाला जायचं कसं ते पण सांगतो. तुम्हाला इथं अशा प्रकारचं ऑप्शन निवडायचं आहे. तुम्हाला आल्यानंतर या ठिकाणी इथं गुगलचे ऍप्लिकेशन्स आहेत. याच्यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर खाली यायचं आहे. या ठिकाणी इथं शीट नावाचा ऑप्शन आहे. यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर एक ब्लँक शीट तुम्हाला जशी एक्सेल शीट असते ना तशीच गुगलची एक शीट आहे. त्याला आपण गुगल शीट म्हणतो. इथं ब्लँक स्प्रेडशीट वरती निवडायचं आहे. ते निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे काही तुमचे सलग नाव आहेत ते नाव या ठिकाणी तुम्हाला इथं घ्यायचे आहेत. आता या ठिकाणी मी इथं ब्लँक डेटा पुढे आहे का भेटतो बघतो पहिल्यांदा. याच व्यक्तीचं नाव घेऊया आपण किंवा माझ्याकडे दुसरी एक शीट आहे मी ती पण घेतो. या ठिकाणी इथं घेतोय. ओके. त्यात एक रॅन्डमली नाव घेतोय मी. ते तुम्हाला ऍड करून दाखवायचे आहेत मला. ओके. त्या ठिकाणी मी नावं घेतलेली आहे. आता हे सर्व नावं काय आहे वेगवेगळे आलेले आहे. पण तुमच्याकडे अशी नावं नसणार आहे असं आपण कल्पना करूया. मी सगळे जुळून घेतोय नावं. ओके. आता बघा मी सगळ्या प्रकारची नावं मी घेतलेली आहेत. मी सर्व टाईपचे नावं जे गावामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ज्या टाईप असतात संस्था असतात त्यांचे सर्व नावं घेतलेले आहेत. जसं की समजा दूध डेअरी आहे किंवा एखादं सीओ साहेबांचं नाव आहे किंवा अशा प्रकारचा डेटा तुमच्याकडे असतो सौ नावाचा वगैरे. तो कसा आहे वेगळा करायचा ते पण आपण आता बघू या. ठीक आहे. बाकीचे नाव सगळे सेम आहे खाली. बाकी इथं उर्फ आहे ते पण आपण बघूया. तुमच्याकडे असं इमॅजिन करूया का तुमच्याकडे एक्सेल शीटमध्ये तुम्ही एखादं प्रायव्हेट सॉफ्टवेअर याच्या अगोदर वापरत असाल किंवा एक्सेल शीटमध्ये जर काही तुमचा 8 नंबर वगैरे तुम्ही मॅनेज करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी तो डेटा ऍड करता येऊ शकतो. तर मी खालचे नाव काही घेत नाहीये कारण तोच डेटा आहे. ओके. ठीक आहे. मी पण काढून टाकतो मी. ओके. आता अशा प्रकारे तुमच्याकडे सलग डेटा आहे. मग सलग डेटाला वेगळं कसं करायचं हा तुमच्याकडून प्रश्न असतो. त्यासाठी काय करायचं आता सगळं डेटा तुमचा कोणत्या कोणत्या कारणे असू शकतो. तुमचा इथं स्पेसने पण असू शकतो. त्याच्यानंतर इथं तुम्हाला अंडरस्कोर पण तुम्हाला करता येऊ शकतं. या ठिकाणी काळभैरवनाथ डेअरी आहे. त्यानंतर इथं पुन्हा मी जोडून घेतोय. त्याच्या इथं संगीता शेटे पण आहे. सॉरी इथं उर्फ आहे. त्याच्यानंतर इथं अशा पद्धतीचा डेटा आहे. आता हा डेटा मला वेगळा करायचा आहे. सिंपल फॉर्म्युला आहे. इज इक्वल टू दाबायचा आहे. SPLIT कीबोर्डवर टाईप करायचा आहे. खाली हा फॉर्म्युला सिलेक्ट करायचा आहे. जे वर्ड तुम्हाला वेगळे करायचे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. कॉमा करायचा आहे. डबल इनव्हर्टेड कॉमा करायचा आहे. डबल इनव्हर्टेड कॉमा करून हे जे काही शब्द आहे हे कशाने वेगळे झालेले आहेत स्पेस बारने वेगळे झाले आहेत. म्हणून आपण काय करू स्पेस बार दाबला कीबोर्ड वरती डबल इनव्हर्टेड मी केला आणि तो फॉर्म्युला मी क्लोज करून घेतला आणि एंटर प्रेस केलं. एंटर प्रेस केल्यानंतर काय झालं हे 5ही नावं वेगळे झालेले आहेत. आता तुम्हाला आपल्या सिस्टीम मध्ये डेटा लागतो आपल्याला 3च शब्दामध्ये. आता पहिल्यांदा काय करायचं तुम्ही इथे हा सगळा फॉर्म्युला तुम्ही या नावावर जर क्लिक केलं तुम्ही हा सर्व फॉर्म्युला या ठिकाणी इथं ऍड करू शकता.
तर अशा पद्धतीने जे नावं तुम्हाला स्पेस बारनी वेगळे केले ते सर्व नावं तुम्हाला या ठिकाणी वेगळे झालेले आहेत. जसे बघा इथं भगवान उर्फ अशोक पवार असं नाव होतं, तिथं भगवान स्लॅश इथं आलेला आहे आणि अशोक पवार वेगळं नाव झालेलं आहे. तुम्ही जर इथं स्लॅश काढून टाकलं तर त्याचं नाव ऍज इट इज तुम्हाला 3 शब्दामध्ये लगेच येईल. तर अशा पद्धतीने तुमचं नाव हे करू शकता. आता तुमचा पुढे दुसरा प्रश्न असेल की 3च शब्दामध्ये आपल्याला जर नाव हवं असेल तर ते कसं करायचं. तर त्यासाठी काय करायचं, तर अंडरस्कोर घ्यायचे. तुम्हाला जर मॅन्युअली डाटा एंट्री करत असाल तर त्या ठिकाणी अंडरस्कोर घेणार नाही. मात्र बल्कमध्ये तुम्ही जर डाटा एंट्री जर केली तर तुमचा इथं अंडरस्कोर तुमचा घेतला जाईल. मात्र त्याच्याशिवाय इतर कोणतेही स्पेशल कॅरेक्टर आपण एक्सेप्ट करत नाहीये. आता मला मुख्य कार्यकारी अधिकारी हा शब्द मला एकत्र पाहिजे. समजा कार्यकारी अधिकारी हा शब्द मी एकत्र करतोय. मी तर कीबोर्डवरती अंडरस्कोर दाबला आहे आणि एंटर केलाय. तो लगेच शब्द या ठिकाणी एकत्र आलेला आहे. त्याच्यानंतर जिपायले नगर हा मला एकत्र हवा आहे. या ठिकाणी मी तो इथं अंडरस्कोर केलंय आणि एकत्र केलंय. अशा पद्धतीने माझं 3 नाव ऑटोमॅटिक तयार झालेलं आहे. आता हे दूध डेअरी आहे, काळ भैरवनाथ दूध डेअरी. कुठले तरी असे युनिक शब्द जोडून घ्यायचे. असं काही नाही का फक्त तेवढेच जोडले पाहिजे किंवा मी जे सांगितलं त्या पद्धतीने. फक्त आपल्याला क्रायटेरिया काय ठेवायचं, आपला 3 शब्दामध्येच आपलं नाव बसलं पाहिजे. त्याच्यानंतर आता विविध कार्यकारी मालदार ते बसलेलं आहे. सौ राजेंद्र इथं सौ ठीक आहे चुकून आलेलं आहे. आपण इथं सौ काढून टाकूया जेणेकरून ते नाव 3 याच्यामध्ये बसेल. अशा पद्धतीने. त्यानंतर भरत उर्फ सुनील. तर मला आता उर्फ नाव नको आहे, मला फक्त भरतच नाव आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मी म्हटलं की तुम्हाला आता डेटा एंट्री करायची आहे ती एकदम कॉन्क्रीट पद्धतीची डेटा एंट्री करायची आहे. जसं जुनं मागचं चुकत आलंय मग आपण तसं चुकत पुढे न्यायचं त्याला काही अर्थ नाहीये. तर मला एक उर्फ नाव इथं काढून टाकायचं आहे. पण मी केव्हा काढेल, मी त्या व्यक्तीला कॉल करेल, बाबा मला तुझं नाव भरत ठेवायचं आहे की सुनील ठेवायचं आहे. तुम्ही जर त्या व्यक्तीचा आधार कार्ड बघितलं असेल किंवा बँकेचं नाव बघितलं असेल तर त्याच्यावर एकच युनिक नाव असतं. तेच युनिक नाव आपण घ्यायचं. जर बँक असेल किंवा आधार कार्ड सेंटरवाले असतील ते जर डुप्लिकेट नाव जर एक्सेप्ट करत असेल तर आपण काय करायचं, तर त्यासाठी काय करायचं, एकच कोणतं तरी युनिक नाव आपण या ठिकाणी घ्यायचं आहे. त्या ठिकाणी मी त्याची युनिक डेटा असा तयार केला आहे. आता हा डेटा ऍज इट इज तुम्हाला वापरता येणार नाहीये. का नाही वापरता येणार, कारण प्रत्येकाला या ठिकाणी फॉर्म्युला लागलेला आहे. तुम्ही जर हा डेटा जर दुसरीकडे कॉपी करण्याचा प्रयत्न केला तर होणार नाही. आता मी या ठिकाणी इथंच कॉपी करतो, तो होणार नाही. का, अशा पद्धतीचा एरर तुम्हाला येईल. मग जर कॉपी करायचा असेल तर कसं त्यासाठी काय काय करावं लागेल, तर तुम्हाला या ठिकाणी इथं सिलेक्ट करायचं आहे आणि इथं कंट्रोल सी करायचं आहे आणि मात्र पेस्ट करताना तुम्हाला कंट्रोल शिफ्ट व्ही दाबायचा आहे. काय, कंट्रोल शिफ्ट व्ही. याने काय होतं, या ठिकाणी जो काय फॉर्म्युला लागलेला आहे ना तो निघून जातो. बघा आता इथं मुख्य नावावर जर मी इकडचं क्लिक केलं इथं फॉर्म्युला तुम्हाला वरती ऑटोमॅटिक दिसतोय. पण याच मुख्य नावावरती जर मी क्लिक केलं तुम्हाला फॉर्म्युला हा दिसणार नाहीये. मग हा डेटा तुम्ही कुठेही कॉपी पेस्ट करू शकता. जसं की आता मी कॉपी केला, मला ज्या शीटमध्ये हवा आहे त्या शीटमध्ये मी गेलो आणि या ठिकाणी इथं पेस्ट केला. जस्ट दॅट्स इट. इथं तुम्ही ते त्याची कॉलमची तुम्ही रुंदी वाढवू शकता. तर अशा पद्धतीने, तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा डेटा पूर्ण एक्सेल शीटमध्ये हा रेडी करायचा आहे. कोणाला शंका असेल तर विचारा. याच्यावर शंका येणं खूप गरजेचं आहे. तुमचे सर्वात जास्त कॉल आमच्या सपोर्ट टीमला असतील किंवा मला जरी स्वतःला असतील तर याच गोष्टीसाठी येतात. सर हे आमचं असं नाव आहे, वेगळं कसं करायचं. सर मी एक्सेल शीटचा डेटा रेडी केला आहे, तो बरोबर आहे का बघून घ्या. सर ते आयडी मला कुठून ते भेटत नाही. सर मोबाईल नंबर युनिक कसा टाकायचा, युनिक जनरेट कसा करायचा. तर ह्या सर्व गोष्टी तुमच्या ऑपरेटरला तुमच्या कर्मचाऱ्याला येतात. ज्या वेळेस त्याला या शंका येतील त्यावेळेस त्याला हा व्हिडिओ तुम्ही रेकॉर्ड जो केला असेल तो तुम्ही त्याला दाखवायचा. आता जर कोणाला काही शंका असेल तर विचारा लगेच. दुसऱ्या हा कोणाचा सर. क्वेश्चन? हा बोला सर. हॅलो. हा बोला सर. हा सर, फक्त नाव ऍड केलं तर चालतं का सुरुवातीला? हो, सुरुवातीला फक्त नावच ऍड करायचे सर आपण. हा हा. आणि आधी टोटल गावातील नागरिकांची नोंदणी करायची ना? बरोबर बरोबर हो हो. आणि मग नंतर 8 नंबर होय. बरोबर, राईट राईट. हो. एक मिळकतीमध्ये 2 व्यक्ती असेल तर ते कसं करायचं? सध्या त्या व्यक्तीचं नाव ऍड करून घ्या ना सर. एका मिळकतीमध्ये 4 मिळकती असू द्या, 5 सहमालक असू द्या, सगळ्यांचे नाव इथे सिटीजन म्हणून ऍड करायचे सर. सिटीजन म्हणून ऍड करायचं, पण एकाच मिळकतीला भेटलं पाहिजे ना ते नाव, हो असा भेटतील विषय. भेटतील. तो वेगळा पार्ट आहे सर. आपण तो पुढच्या सेशन मध्ये घेणार आहोत. आजचा फक्त तुमच्या 8 नंबरात जेवढे काही नावं आहेत ते सर्व नावं आपल्याला सॉफ्टवेअर मध्ये ऍड करायचे आहेत. एवढाच विषय फक्त. फक्त नाव ऍड करायचे, बाकीचं बस तो कोणते ऍडिशन भोगरदार वगैरे. आहे का, कोण सहमालक आहे, कोण मेन मालक आहे, ते सर्व आपण नंतर ठरवणार आहोत. तर आता हे नावं ऍड कसे करायचे हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही मल्टिपल तुमचे जे काही 500, 1000, 2000, 3000, 4000 कितीही जरी नावं असले
तरी तुम्ही या सिटीजन लिस्टमध्ये ऍड करू शकता बल्कमध्ये. आपण 1 लाख नावांची आपण याच्यामध्ये टेस्टिंग घेतलेली आहे. 1 लाख नाव फक्त विदिन एका मिनिटामध्ये ऍड झालेले आहेत. मात्र ते कसे ऍड झाले, त्यासाठी जो काही डेटा जो तुम्ही भरला तो प्रॉपर भरला गेलेला पाहिजे. त्याच्यानंतर जेंडर आहे, त्या व्यक्तीचं जेंडर हे तुम्हाला कंपल्सरी आहे, अनिवार्य आहे. समजा आता मुख्य कार्यकारी अधिकारी आहे, यांचं जेंडर आपल्याला 3 नंबर आहे, तर याचा कोड मला कुठून भेटेल? जे आपण अगोदर पाहिलं या ठिकाणी त्याचा कोड मला भेटेल. या ठिकाणी तुम्ही जर आला तर या ठिकाणी जेंडरचा कोड आहे बघा, पुरुषसाठी 1 आहे, महिलासाठी 2 आहे आणि इतरसाठी 3 आहे. तो या ठिकाणी तुम्हाला इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथं आधार नंबर टाकायचा आहे. जसं आता इथं मी 3 टाकतोय, इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं राजेंद्र 1 आहे, भगवान 1 आहे, सुनील 1 आहे. इथं महिला वगैरे असतात, आपण त्या पद्धतीने तो जेंडर टाकलेलं असतं. त्याच्यानंतर आधार नंबर तुमच्याकडे कंपल्सरी नाही, तुम्ही नाही जरी टाकला तरी चालेल. तुमची बर्थ डेट सुद्धा कंपल्सरी नाही, तुम्हाला ईमेल आयडी सुद्धा कंपल्सरी नाही. रिलिजन तुम्हाला कंपल्सरी आहे, तो सिटीजन कोणत्या धर्मातला आहे. मग आपल्याला त्याचा सुद्धा या ठिकाणी आयडी तयार करायचा आहे. हिंदू असेल तर 1 आहे, मुस्लिम असेल तर 2 आहे, ख्रिश्चन असेल तर 3 आहे, जे त्याला लागू असेल ते. आता आपण शासकीय संस्था वगैरे ऍड करतो, मंदिर ऍड करतो वगैरे, त्यांच्यासाठी धर्म हा बाब नसते. त्यासाठी आपण काय करतो, इतर टाकायचं. म्हणजे या ठिकाणी मला इथं 9 ऍड करावं लागेल, या ठिकाणी ग्रामसाठी 9 ऍड करावं लागेल, दूध डेअरी आहे याच्यासाठी 9 ऍड करावं लागेल. या ठिकाणी बाकी समजा राजेंद्र शेट्टी हिंदू धर्मातले आहेत, हे हिंदू धर्मातले आहेत, असं या पद्धतीने मी रिलिजन याचा ऍड केलेला आहे. त्याच्यानंतर सोशल कॅटेगरी. आता ते जे काही सिटीजन आहे हा कुठल्या कॅटेगरी मधला आहे, सामाजिक प्रवर्ग काय आहे त्याचा, तर ते मला कसं समजेल? त्यासाठी पुन्हा तुम्हाला या ठिकाणी इथं सोशल कॅटेगरीवरती यायचं आहे. या ठिकाणी आल्यानंतर इथं दिलेलं आहे, सर्वसाधारणसाठी 1 आयडी आहे, इतर मागासवर्गीयांसाठी 2 आहे, अनुसूचित जातीसाठी 3 आहे. तर आता हे सगळे इतर आहे आणि काही सर्वसाधारण आहे. तर या ठिकाणी इथं मुख्य कार्यकारी अधिकारी हे इतर मध्ये येतात. मग आपण इतरसाठी कोणता आयडी आहे? 5 आयडी आहे. मग या ठिकाणी इथं 5 टाकायचा. विविध कार्यकारीसाठी तो 5 टाका, सोसायटीसाठी 5 टाका, त्याच्यानंतर ड्यूट डेअरीसाठी 5 टाका. त्याच्यानंतर तुम्हाला खाली जे आहे ते आता राजेंद्र हा हिंदू सॉरी प्रवर्ग आहे, त्याचा सर्वसाधारण आहे, मराठा आहे म्हणून प्रवर्ग आहे. हे पण प्रवर्ग आहे. हा व्यक्ती समजा मला असं वाटलं की अनुसूचित जातीमधला आहे, मग मी या ठिकाणी इथं 3 नंबर टाकला. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला सोशल कॅटेगरी सुद्धा टाकायची आहे. जात तुम्ही त्या व्यक्तीची टाकली तरी चालेल, नाही टाकली तरी चालेल. तुम्ही इथं लागू नाही म्हणू शकता किंवा तुम्ही इथं ब्लँक सुद्धा सोडू शकता. आता जुन्या याच्यामध्ये आपण कास्ट ही कंपल्सरी केलेली होती, पण नवीन याच्यामध्ये कास्ट काही कंपल्सरी आपण ठेवलेली नाही. तुम्ही ब्लँक सोडली तरी चालेल. जर तुम्हाला ब्लँक सोडायची नसेल तर मात्र तुम्हाला इथं लागू नाही हा पण ऑप्शन आहे, किंवा तुम्ही त्या व्यक्तीची डायरेक्ट जात सुद्धा टाकू शकता. जसं की मला आता इथं राजेंद्र शेट्टी, मला या ठिकाणी इथं मराठा टाकायचं आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी इथं समजा इतर समाजामधला अनुसूचित जातीमधला आहे, मग समजा इथं महार म्हणूया आपण. चलो ओके, महार म्हणूया. अशा पद्धतीने आपण टाकू शकतो. आता सिटीजन टाईप आहे. मग सिटीजन टाईप मध्ये तो व्यक्ती निवासी आहे का, अनिवासी आहे का, माजी सैनिक आहे का, जे आपण फॉर्म भरताना घेतलेल्या त्याच गोष्टी या ठिकाणी इथं आहे. जे असेल ते या ठिकाणी टाकायचं. आता सुरुवातीला आपल्या 4 संस्था या शासकीय आहे म्हणून आपण इथं काय टाकलं, 4 टाकलं मी या ठिकाणी. सर्व शासकीय मिळकती आहेत म्हणून 4 टाकलेला आहे. आता दुसरा राजेंद्र शेट्टी हा निवासी आहे म्हणून इथे निवासी केलं, हा निवासी आहे म्हणून केलं, आणि हा मला असं वाटलं की मला हा कोण आहे, दिव्यांग व्यक्ती आहे म्हणून इथे मी 5 केलं. किंवा एखादी धार्मिक मिळकत आहे तर आपण काय केलं असतं, 6 केलं असतं. एखादा माजी सैनिक आहे, समजा हा माजी सैनिक आहे, तर मी या ठिकाणी 3 केलं असतं. तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व डेटा एंट्री तुम्हाला या ठिकाणी करून घ्यायची आहे. ठीक आहे, चला थँक्यू. आता मी काय केलेलं आहे, अशाच प्रकारची एक शीट मी तयार केलेली आहे, जी तुम्हाला मी आता दाखवतो. या ठिकाणी मी ऑलरेडी एक शीट तयार करून ठेवलंय. त्या शीटमध्ये काय काय तुमच्या चुका होऊ शकतात ते पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. जसं की बघा, या ठिकाणी सिरियल नंबर मध्ये काही चूक होणार नाहीये. मात्र इथे विलेज आयडी तुम्ही इथं ब्लँक सोडू शकत नाहीये. विलेज आयडी तुम्हाला ब्लँक सोडता येणार नाही. असा विलेज आयडी जो तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये नाहीच आहे आणि तो इथं तुम्ही टाकला तर त्याने तुमचा डेटा हा रिजेक्ट होईल. जसं की 5 नंबर आहे, 5 हा विलेज आयडी आहे का या ठिकाणी? कुठेही नाहीये. 1 1 2 2 3 आणि 4 एवढंच दिसतंय. याच्या व्यतिरिक्त कोणताही विलेज आयडी तुम्हाला या ठिकाणी दिसत नाहीये. आलं लक्षात? तर तुम्ही ब्लँक आयडी पण टाकू शकत नाहीये, तुम्ही इथं रॉंग आयडी सुद्धा टाकू शकत नाही. त्याच्यानंतर स्टेट आयडीचं सुद्धा सेम आहे. तुम्ही एखाद्या विलेज आयडी खाली एखादी स्ट्रीट अवेलेबलच नसेल, म्हणजे उदाहरणार्थ इथं ढोकरी आहे, ढोकरीच्या फक्त 2च वाडी ऍड आहेत, आणि जर इथं ढोकरी मी इथं 1 केलं, इथं 1 केलं आणि इथं 3 केलं, आता सिस्टीमला इथं 3 आयडीच नाही ना ढोकरीच्या खाली,
तर अशा वेळेस तुमचा डेटा हा रिजेक्ट होईल. ओके, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे मोबाईल नंबर तुम्ही 10 अंकी जर टाकला नाही तर तो सुद्धा तुमचा डेटा रिजेक्ट होईल. 10 अंकापेक्षा जास्त अंक टाकले, 11 अंक टाकले, त्याने सुद्धा तुमचा डेटा हा रिजेक्ट होईल. तुम्हाला फक्त 10च अंक टाकायचे आहेत. त्याच्यानंतर फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम याच्यामध्ये तुम्हाला अंडरस्कोर एक्सेप्टेड आहे. मात्र तुम्हाला विविध कार्यकारी इथं मधलंच नाव सोडूनच द्यायचं, काहीच करायचं नाही, तरी सुद्धा एक्सेप्टेड नाहीये. तुम्हाला लास्ट नेम तुम्हाला ब्लँक सोडता येणार नाहीये. तुम्हाला इथं सौ आहे आणि त्याच्या पुढे टिंब दिलेला आहे, सिस्टीम घेणार नाही. तुम्हाला तो टिंब काढावा लागेल. त्याच्यानंतर इथं भगवान स्लॅश अशोक आहे, तर तुम्हाला इथं हा स्लॅश घेणार नाहीये. तुम्ही इथं नुसतं उर्फ जरी केलं तरी पण घेणार नाहीये. तुम्हाला 2 नाव जर जोडायचे असेल तुम्हाला अंडरस्कोर तुम्हाला वापरावा लागेल. जसं की इथं भरत उर्फ सुनील घेणार नाहीये. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जेंडर आहे. जेंडर तुम्ही ब्लँक सोडू शकत नाही. तुम्हाला असं वाटलं की विविध कार्यकारी सोसायटी आहे त्याला काय जेंडर आपण टाकायचं, तर नाही, तुम्हाला इथं त्या जेंडरचा टाईप तुम्हाला आयडी तुम्हाला टाकावाच लागेल. जर टाकला नाही तर तुमचा डेटा हा रिजेक्ट होईल. आता आधार नंबर जेवढं येलो केलेलं आहे ते सगळं तुम्हाला ऑप्शनल आहे, तुम्ही ते ब्लँक सोडू शकता. मात्र कुठल्याही प्रकारे ब्लँक न सोडता तुम्ही पुढे डॅश केला किंवा इथं निम्माच आधार नंबर सुद्धा 5-6 अंकीच टाकला, 12 अंकी टाकलाच नाही, तरी सुद्धा तुमचा डेटा हा रिजेक्ट होईल. तर टाकायचं तर पूर्ण टाका, अन्यथा टाकू नका. बर्थ डेट आहे, तुम्ही या फॉर्मॅटमध्ये बर्थ डेट जर टाकली तर तुमची रिजेक्ट होईल. तुमची बर्थ डेट याच फॉर्मॅटमध्ये पाहिजे. जसं की आज तारीख किती आहे, समजा 5/3/2026, इथं मग जसं की 06/02/2025 अशीच पाहिजे. तुम्ही इथं 06 ऐवजी फक्त 6 नाही टाकू शकत किंवा 2 नाही टाकू शकत. तर याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला डेटा हा टाकावा लागेल. त्याच्यानंतर आहे, सॉरी, तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये डेटा टाकावा लागेल, इथं स्लॅश करून जमणार नाहीये. त्यानंतर ईमेल तुमच्याकडे उपलब्ध नसेल, तुम्ही डॅश केला तरी तुम्हाला सिस्टीम तुमचा रिजेक्ट करेल. तुम्हाला इथं ईमेल टाका, अन्यथा ब्लँक सोडून द्या. रिलिजन ब्लँक सोडू शकत नाही किंवा झिरो सुद्धा तुम्ही टाकू शकत नाहीये. तर तुम्हाला ज्याचं काही रिलिजन असेल तो रिलिजन तुम्हाला इथं टाकावाच लागेल. सोशल कॅटेगरीच्या बाबतीत सुद्धा सेम आहे. तुम्हाला इथं कॅटेगरीचा आयडी तुम्हाला टाकावाच लागेल, ब्लँक तुम्ही सोडू शकत नाहीये. त्यानंतर कास्ट पण आहे. कास्ट तुम्ही इथं ब्लँक सोडू शकता, मात्र जर डॅश त्याच्यामध्ये करू शकत नाही किंवा त्याची कास्ट तुम्ही टाकू शकता. सिटीजन टाईप पण आहे, तुम्ही इथं ब्लँक सोडू शकत नाही. तर अशा प्रकारे सिटीजन लिस्ट तुम्हाला ऍड करत असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. सगळ्यांना शंका नाहीये. आता ही लिस्ट आहे, ही मला आता अपलोड करायची आहे. तर या ठिकाणी बघा, जेवढे काही आपण नावं घेतलेले आहेत, चुकीचे नावं घेतलेले आहेत ते सगळे रिजेक्ट होतील आणि जे नावं बरोबर आहेत ते सिस्टीम ऑटोमॅटिक लक्षात अपलोड घेईल, करून घेण्यासाठी एक्सेप्ट करेल लगेच. त्या ठिकाणी मला आता सीट अपडेट करायची आहे, त्यासाठी मला काय करावं लागेल, पहिल्यांदा ते सीट मला कुठेतरी सेव्ह करून घ्यावी लागेल. या ठिकाणी मी ती सेव्ह करतोय. सेव्ह करत असताना काय नावाने सेव्ह केली आहे, सिटीजन बल्क म्हणून सेव्ह केलेली आहे. ओके, आता मला अपलोड करायची आहे. अपलोड करण्यासाठी मला काय करावं लागेल, या ठिकाणी ब्राउज फाईल करावं लागेल. ब्राउज फाईल मध्ये जाऊन ती जी काही शीट आहे ती कुठं तुम्ही सेव्ह केली आहे तीपर्यंत बघा. आता माझी पुढे डेस्कटॉपवर वरती होती, MP फोल्डर मध्ये होती आणि सिटीजन बल्क ही माझी ती शीट आहे. ओके, आणि आजची ती डेट मॉडिफाय जी केली ती मी 5/3/2024 म्हणजे आजच्या तारखेची आहे. आणि असे सिलेक्ट करून तुम्हाला इथं ओपन म्हणायचं आहे. ओपन म्हटल्यानंतर तुम्हाला इथं ती फाईल सिलेक्ट झालेली दिसते आणि या ठिकाणी तुम्ही ती रिमूव्ह पण करू शकता, काही कारण असतो. आता ती ओके आहे, सर्व आहे. आता मला ती अपलोड करायची आहे. तुम्ही या ठिकाणी ब्ल्यू कलर मध्ये अपलोड नावाचं बटन आहे, यावर क्लिक करायचं. बघा, डेट टू लॉंग फॉर कॉलम मोबाईल नंबर ऍट रो 3. सिस्टीम काय सांगते की 3 नंबरच्या रो मध्ये मोबाईल नंबर खूप जास्त लॉंग आहे. ओके, आता तो आपल्याला काढायचा आहे. जे तुम्हाला तुम्हाला मी कशासाठी मुद्दाम पण ठेवलेलं आहे, तुमच्या लक्ष द्यावे येते. दुसरं काय सांगितलं, फाईल अपलोड करण्यामध्ये अयशस्वी, कृपया फाईल मधील माहिती योग्य पद्धतीने भरा. फाईलमध्ये कोणत्याही नावापुढे स्पेशल कॅरेक्टर असल्यास ते काढून टाका. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, हे जे काही नाव आहे या ठिकाणी मोबाईल नंबर मी एक्स्ट्रा ऍड केलेला आहे तो मला पहिल्यांदा काढावा लागेल. ओके, त्याच्यानंतर स्पेशल कॅरेक्टर आहे, हे स्पेशल कॅरेक्टर मला काढून टाकावे लागतील. जसं की इथं मी उर्फ केलेला आहे. त्याच्यानंतर इथं आता हे नाव मला जोडून घ्यायचं आहे, तर मी इथं जोडून घेऊ शकतो उर्फ. मात्र मला तसं नको आहे, मला एकदम चांगला डेटा हवा आहे. तर मी या ठिकाणी या व्यक्तीबरोबर मी खात्री करून त्याचं फक्त नाव कोणतं ठेवायचंय अशा पद्धतीने मी ते केलेलं आहे. आता या ठिकाणी डेट, आता बघूया आपण लॉंग अपलोड होतंय का. पुन्हा मी सेव्ह करतोय आणि पुन्हा डेटा मी आता अपलोड करतोय. या ठिकाणी पुन्हा इथं रिमूव्ह करतो फाईल, पुन्हा ब्राउज करतोय आणि या ठिकाणी पुन्हा ती फाईल सिलेक्ट करतोय. आता कोणत्या प्रकारचं युजर सिस्टीम दाखवते आता बघूया. आता इथं मी अपलोड करूया पुन्हा एकदा.
काय सांगितलं, कॉलम लास्ट नेम कॅनॉट बी नन, म्हणजे तुम्ही जे काही सिटीजनचा डेटा अपलोड करत आहात त्याच्यामध्ये असा कोणता तरी एक सिटीजन आहे की ज्याच्यामध्ये लास्ट नेम आपण टाकलेलंच नाहीये, तर ते आपल्याला शोधायचं आहे. तर ते कसं शोधता येईल, पुन्हा लिस्टमध्ये जायचं आहे, पुन्हा ती लिस्ट ओपन करायचं आणि या ठिकाणी लास्ट नेम मी टाकलेलं नाही, तर मला ते टाकावं लागेल. आता मी जस्ट या ठिकाणी पुन्हा वरच नाव इथं खाली ठिकाणी कॉपी करून घेतोय. ओके, आणि या ठिकाणी पुन्हा सेव्ह करतोय. एक इरोड मला तुम्हाला दाखवायचा आहे जेणेकरून सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर व्हाव्यात. तर पुन्हा ब्राउज फाईल करतोय, पुन्हा सिटीजन बल्क करतोय आणि या ठिकाणी अपलोड करतोय आणि पुन्हा अपलोड फाईल म्हणतोय. पुन्हा एरर येईल, काय, कॉलम मिडल नेम कॅनॉट बी नन, तुमचं मधलं नाव सुद्धा ब्लँक नको आहे. तर अशा पद्धतीची एरर आहे ती या ठिकाणी तुम्हाला इथे काढायची आहेत. आता या ठिकाणी विविध कार्यकारी सोसायटी म्हणूया. ओके, आता हा एक क्रायटेरिया फुलफिल झाला. ओके, पुन्हा सेव्ह करतोय, पुन्हा अपलोड होतोय का बघूया. रिमूव्ह केलं मी, पुन्हा ती शीट मी घेतोय, ओपन म्हटलं आणि या ठिकाणी पुन्हा अपलोड म्हटलं. तर पुन्हा अजून एक इरोर दाखवेल, आपली माहिती यशस्वीपणे अपलोड केलेली आहे, म्हणजे सर्व प्रकारची इरोर आहे ते आपण काढून टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर सिस्टीमने तुमची ती फाईल एक्सेप्ट केलेली आहे. आणि आता हीच माहिती तुम्हाला जर लगेच सिस्टीम मध्ये हवी असेल तर तुम्हाला इथे काय करायचं, ओके करायचं आहे आणि या ठिकाणी प्रोसेस डेटावर क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला ते लगेच नको असेल तर आपलं हे जे काही ऍप्लिकेशन आहे रात्री 12 नंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी ती लिस्ट ऑटोमॅटिक तुम्हाला अप्रूव्ह करून देईल. मात्र तुम्हाला लगेच हवी असेल तर या ठिकाणी प्रोसेस डेटावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला मेसेज येईल, बल्क नागरिक नोंदणी प्रक्रिया तुमची यशस्वीरित्या पार पडलेली आहे. या ठिकाणी ओके करू शकता. आता या ठिकाणी सर्व नाव या ठिकाणी आलेले असतील बघा. ओके, एकच नाव आपण मॅन्युअली ऍड केलं होतं, बाकी सर्व नाव या ठिकाणी तुमचे विदिन एका क्लिक मध्ये आलेले आहेत. कुठल्याही प्रकारचा डेटा त्यांनी लोड घेण्यासाठी घेतलेला नाहीये. बघा या ठिकाणी 383 नाव ऍड आले आहेत. तुम्ही बघा इथं मुख्य कार्यकारी आपण जे काही कॅटेगरी निवडलेले होते त्याच्यानुसार हे नाव शासकीय निम शासकीय मध्ये गेलेलं आहे. बाकीचं आपण बघूया काय चेंजेस आले आपण. येस, सगळे नाव प्रॉपर झालेले आहेत. जसं की आता भगवान अशोक किसन पवार, 4 नावं झालेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला कळत नाहीये की हे नाव नेमकी मेन नाव कोणतं आहे, उर्फ नाव कोणतं आहे. या ठिकाणी आपण इथं एडिट मध्ये जायचं आहे. इथं भगवान नाव जे आहे इथं काहीतरी आपण ते कॅन्सल करू शकतो. आणि शक्यतो 3 नावामध्ये इथं मोबाईल नंबर काय आहे, भूतकाळातील तारीख निवडा, जन्मतारीख आपण चुकीची टाकली होती, ठीक आहे, या ठिकाणी आपण घेऊया आणि या ठिकाणी इथं अपडेट म्हणूया. अशा प्रकारे तो सिटीजनचा डेटा हा अपडेट झालेला आहे. ओके, तुम्हाला आधार नंबरद्वारे सुद्धा तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव सुद्धा तुम्हाला सर्च करता येईल. जसं की मला इथं मी 1 2 3 टाकलं शेवट, तर तुम्हाला लगेच त्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी सर्च करता येईल. 1 2 3 त्या व्यक्तीचंच नाव येईल फक्त, अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने तुम्हाला सिटीजनचा डेटा कसा ऍड करायचा याची कल्पना आली सगळ्यांना. येस, आली. येस, जर आली असेल तर वाय टाईप करा प्लीज. सिटीजनचा डेटा कसा सिस्टीम मध्ये घ्यायचा मला सगळ्यांना कल्पना आली असेल. आपण खूप स्लोली शिकवलेलं आहे. तुम्हाला नसेल समजलं तर हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, तुमच्या ऑपरेटरला दाखवा, तुम्ही स्वतः बघा आणि मी तर म्हणेल ग्रामपंचायतीने हा स्वतः बघावा. कारण तुम्हाला जर ही सिस्टीम पूर्णपणे समजली तर तुम्ही महापंचायतीवर सहजरित्या काम करू शकता. ओके, आता याच्यामध्ये काही डेटा आपण चुकीचा भरलेला होता, तो डेटा आता रिजेक्ट झालेला असेल तर तो कुठं कळेल तुम्हाला. याच ठिकाणी पुन्हा सिटीजन वरती यायचं आहे, इम्पोर्ट सिटीजन वरती यायचं आहे आणि या ठिकाणी चेक स्टेटस नावाचा ऑप्शन आहे, यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तर फेल आलेला आहे. इथं तारीख पण आहे, ठीक आहे, तारीख 28 एक आहे म्हणजे जुनी आहे, म्हणजे आजच्या तारखेला कोणताही डेटा फेल झालेला नाहीये. मात्र फेल जर झाला असता या ठिकाणी तुम्हाला त्याची तारीख आणि कोणत्या टायमिंगला फेल झाला याचे सर्व कारण तुम्हाला या ठिकाणी आलेलं असतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला सिटीजनचा डेटा तुम्हाला या ठिकाणी ऍड करता येऊ शकतो. आता या सिटीजनच्या डेटावरून आपण काय काय करू शकतो ते आपण आता पुढच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत. जसं की त्याच्या नावावर आपण प्रॉपर्टी कशी ऍड करू शकतो किंवा त्याच्या नावावर आपण दाखला कसा देऊ शकतो. पण त्यापूर्वी तुम्हाला त्या सिटीजन सर्च कसं करायचं ते आपण आता बघूया. या ठिकाणी बघा आता नागरिकांच्या नावानुसार तुम्ही सर्च करू शकता. जसं की तुम्हाला आता आपण एक नाव घेऊया, आपण सगळ्यात शेवटचं नाव घेऊया, काहीतरी कल्पना घेऊया, रंजिता नाव घ्या, काहीतरी एक कॉमन नाव वाटतं हे रंजिता. आता डेटा किती आहे, 300 जवळ 400 लोकांचा डेटा आहे. हा डेटा तुम्हाला विदिन सेकंदामध्ये कसा वरती येतो बघा. नुसतं जस्ट नाव मी पेस्ट केलं, विदिन सेकंद, मिली सेकंदामध्ये येतो. म्हणजे तुम्हाला ऍप्लिकेशन वापरताना त्याचा स्पीड किती जबरदस्त आहे हे मला तुम्हाला याच्यातून दाखवायचं आहे. 10,000 जरी नाव तुमची या ठिकाणी असतील तरी मिली सेकंदामध्ये तुमचा डेटा या ठिकाणी येतो. कुठल्याही प्रकारचं गोल गोल फिरणं असेल अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला हे ऍप्लिकेशन वापरताना जाणवणार नाहीयेत. तुम्ही हा सिटीजनचा डेटा तुम्ही नावानुसार सर्च करू शकता, त्याच्या गावानुसार. आता तुम्हाला असं वाटतं की मला फक्त ढोकरी गावाचा किंवा
समजा अंबिकानगरचा गावाचा डेटा मला पाहिजे, काहीतरी वेगळ्या कारणासाठीच लागतो तुम्हाला, तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता, इथं गावाचं नाव टाकू शकता, इथे जस्ट अंबिकानगर पेस्ट करू शकता. जो काय डेटा येईल ना तुम्हाला, सर्व अंबिकानगरचाच येईल. जस्ट तुम्हाला वाटलं की नाही मला अंबिकानगर मधील एखाद्या वस्तीवरचा डेटा हवाय, जस्ट मला इथे करवर वस्तीवरचा डेटा हवाय, जस्ट मी असं केलं, या ठिकाणी गावाच्या नावाऐवजी मी फक्त गल्लीचं नाव घेतलं आणि या ठिकाणी इथं करवर वस्ती घेतलं, मला फक्त करवर वस्तीवरचाच डेटा हवा. मग हा डेटा तुम्ही वेगवेगळ्या कारणासाठी वापरू शकता. तुम्हाला काही सर्वे करायचा आहे, तुम्हाला या ठिकाणी काही गव्हर्नमेंटच्या पोर्टलला माहिती भरायची आहे, किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला हा डेटा वापर करता येऊ शकतो. या ठिकाणी जस्ट तुम्हाला इथं एक्सेल या ठिकाणी इथं तुम्हाला आम्ही ठिकाणी इथं उपलब्ध करून दिलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला तो सिटीजन डिलीट करायचा आहे, तर तुम्ही डिलीट देखील करू शकता. तुम्हाला असं वाटलं की त्या सिटीजन आता काहीच नाही, डिलीट करण्यासाठी आपला क्रायटेरिया ठरलेला आहे की त्या व्यक्तीच्या नावावर ना कोणती प्रॉपर्टी असावी, ना सर्टिफिकेट इश्यू केलेलं असावं, ना कोणतं ऍप्लिकेशन पेंडिंग असावं. तुम्हाला जसं आता सुनील केशव पुंडे हा व्यक्ती चुकून माझ्याकडून ऍड झाला असं मला वाटलं, मी तो डिलीट केला, तर या ठिकाणी तुम्ही तो डिलीट करू शकता. बघा, सिटीजन डिलीट सक्सेसफुली. तर अशा पद्धतीने तुमचा डेटा हा सक्सेसफुलीरित्या तुमचा डिलीट होणार आहे. तर आजचा आपलं जे सेशनचा जो मेन पॉईंट होता की सिटीजनचा डेटा कसा ऍड करायचा, ते आपलं सेशन या ठिकाणी आपलं झालेलं आहे. तुमचे जर क्वेश्चन आन्सर असेल तर आपण ते विचारू शकता. आपण आता हे थांबवणार आहोत. सर्वांचं मनापासून धन्यवाद. थँक्यू.